स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आरोपीला अटक करण्यासाठी काल परभणीमध्ये एक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये स्वर्गीय देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा हे बाजूला ठेवून काही नेत्यांनी असे वक्तव्य केले, घरात घुसूघुसू तरंगे पाटील तुम्ही तुमचा शब्द आहे, एकूण धाराशिव आहे, एकूण लातूर आहे, एकूण संभाजीनगर आहे, माझी भीड आहे, ही एवढं मोठं नेतृत्व करताना तुम्हाला शोभतं हे बोलणं, तुम्हाला चांगलं वाटतं हे बोलणं असलं, या महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायचीच नाही का? म्हणजे हमेशा काही ना काही या छोट्या मोठ्या जातीमध्ये वाद लागला पाहिजे। अरे आजही मराठा समाज आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरतो। अनेक मित्र माझे अनेक मित्र आहेत, अधिकारी मित्र आहेत, काही पुढारी आहेत, आम्ही आजही एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरतो। या तुमच्या असल्या वक्तव्यामुळे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही सुरू केलं। आणि सुरेश धस साहेब तुम्ही आष्टी पाडोदा विधानसभा लढला, त्या विधानसभेमध्ये अरे वंजारी समाजाच्या 50% लोकांनी मतं तुम्हाला दिली। तुम्ही जरा विचार करा या वक्तव्यावर, उठलं की तेवढाच विषय। अरे आमची स्पष्ट भूमिका आहे, ज्या आरोपीने हे कृत्य केलंय स्वर्गीय संतोष देशमुखांना जे अशा पद्धतीचं मारलं गेलं त्यांना फाशी व्हायला पाहिजे। या महाराष्ट्रातला वंजारी तुमच्या सोबत आहे, परंतु एका जातीला टार्गेट करणं, अधिकाराला टार्गेट करणं हे तुम्हाला शोभतं काय? मी आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाऊन भेटणार आहे, आम्ही एक ओबीसीचा शिष्टमंडळ घेऊन जाणार आणि मुख्यमंत्र्याला विचारणार, साहेब हे वक्तव्य चांगले आहेत का? अशा पद्धतीने जर महाराष्ट्रामध्ये काही हिंसाचार झाला, काही वेगळं वळण लागलं तर त्याला जबाबदार जे आता वक्तव्य करणार आहेत ते आणि शासन। आजही मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे, ही भूमिका आमची आहे। आजही तुम्ही एवढं बोलल्यावर सुद्धा आमचा एकही ओबीसीतला नेता अजून कुठल्या प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलं नाही। परंतु हे होत असताना मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे आणि शिष्टमंडळाला घेऊन जाऊन त्यांना क्लिअर करणार आहे की साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची संस्कृती चालते का? जर कुठल्याही ह्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं काही कृत्य घडलं याला शासन जबाबदार असेल, ही आमची भूमिका आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देतो आम्ही आणि निवेदन देऊन त्यांना हे विषय सगळा सांगणार आहे। या महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायची असेल ते थांबलं पाहिजे। ज्या लोकांनी असे वक्तव्य केलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि हा विषय संपला पाहिजे। राहिला विषय वंजारी समाजाचे खूप अधिकारी झाले, अरे अभ्यासू मुलं आहे, अभ्यास करतात रात्र दिवस, आई बापा तिकडं शेती करतात, ऊसतोड काम आहे, ऊसतोड रात्रंदिवस ऊस तोडतात, त्यांचेच मुलं रात्रंदिवस अभ्यास करून IAS IPS पोलीस तलाठी चांगल्या पोस्टवर गेलेत। त्याच्यासाठी मेमरी आणि अभ्यासाची आवश्यकता असते, त्यामुळं कशाचं पुढं आणणं मजा नाही। मी महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी पुढं तरी आता जागं झालं पाहिजे आणि महाराष्ट्रातला हा लढा उभा केला पाहिजे। आपण सगळ्यांनी जर हा लढा नाही उभा करू शकलो तर एका जातीला टार्गेट करून एक जात संपवण्याचं काम करतील। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांना माहिती आहे वंजारी समाज एक आक्रमक जात आहे आणि या जातीला टार्गेट केल्याशिवाय बाकीच्या जाती स्वस्त बसणार नाही। म्हणून वंजारी समाजाला टार्गेट करणं, त्या नेत्याला टार्गेट करणं, अधिकाराला टार्गेट करणं यांनी काही सुद्धा होणार नाही। जर खरंच स्वर्गीय संतोष देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर हे काय जिल्हा प्रतिष्ठा, लोक जमा करणं, वेगळ्या गोष्टीवर बोलणं, काय आम्हाला हे मान्य नाही आणि नाद करा पण आमचा नाही करायचा, माझी स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीवर विचार करावा आणि महाराष्ट्रात शांतता ठेवावी, एवढीच माझी विनंती आहे।